नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेत सचिनला सॅमला भेटायचं असतं, म्हणून आता तो दुधामध्ये जास्तीची जायफळ पावडर घालून अस्मितासाठी दूध बनवून ठेवतो. आता अस्मिता येते आणि म्हणते की सचिन तू काय करतोयस? तो म्हणतो की तू बस बरं अगोदर खाली, तू ना जास्तच फेऱ्या मारायला लागली. तू अगोदर हे दूध पी आणि शांत झोपून जा. अस्मिताला माहितीच नाही की तू इतकं गोड गोड आणि चांगलं का वागतोय, पण त्याच्या गोड गोड वागण्यामागे वेगळं सत्य आहे. कारण त्याला सॅमला भेटायचं आहे, म्हणून तो या अस्मिताला झोपवण्याचा प्रयत्न करतोय. अस्मिता म्हणते की सचिन तू माझी खूपच काळजी करतोस. मला जर आता आईने दूध दिलं असतं ना तर मी ते पिलं नसतं, पण तू इतक्या प्रेमाने देतोयस तर मी पिणारच. असं म्हणून ती दूध पिते आणि सचिन तिला डोक्याला थोपटवत असतो आणि म्हणतो की अस्मिता आता मी तुझं काहीच ऐकणार नाही. तू शांत झोप बरं, रिलॅक्स हो. आता ही अस्मिता गप्पा मारत मारत झोपी जाते. लगेच सचिन त्याचा फोन काढतो आणि साक्षीला मेसेज टाकतो की सॅम, मी थोड्याच वेळात तुला भेटतोय. असं म्हणून तो आता त्याचं तोंड पूर्णपणे झाकून घेतो, तयार होऊन बाहेर येतो. पण नेमका इकडे बाहेर आल्यावर त्याच्या लक्षात येतं की बाहेर तर सायली आणि अर्जुन बसलेले आहेत. त्यामुळे त्याला बाहेर निघणं खूप मुश्किल होतं. तो परत घरामध्ये जातो आणि विचार करतो की आता मी सॅमला कसं भेटू. आता सायली आणि अर्जुन पण घरामध्ये जायला लागत असतात. आता ही साक्षी सचिनला कॉल करते आणि म्हणते की तू अजून आला नाहीस, इतका वेळ लागतोस कसा काय तुला? तर आता साक्षी म्हणते की तू कुठे आहेस, मला माहिती आहे. सचिन म्हणतो की सॅम असं का बोलतेस? तर आता साक्षी म्हणते की कारण तू सुभेदारांच्या घरात आहे. बोल, माझ्यापासून का लपवलंस हे सत्य? सचिन म्हणतो की कोणतं सत्य? अगं सॅम, तू इथे काय करतेस? साक्षी म्हणते की मी सुद्धा सुभेदारांच्या घराबाहेर आहे आणि मी काय करते तर मी तुझं लोकेशन ट्रेस केलं आणि म्हणून मी इथे उभी आहे. तू 2 मिनिटाच्या आत जर बाहेर नाही ना आला सचिन, तर मी घराच्या आतमध्ये येईल. सचिन घाबरतो आणि म्हणतो की मला फॅमिली आहे की नाही, कोणी बघितलं तर सॅम, मी येणार होतो ना तुला भेटायला, तू माझं लोकेशन का ट्रेस केलं? साक्षी म्हणते अगोदर बाहेर ये आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. सचिन म्हणतो अगं येतोय मी बाहेरच, थांब जरा. तो टेन्शनमध्ये असतो की आता मी साक्षीला काय उत्तर देऊ. तो बाहेर येतो आणि साक्षी त्याला खूप ओरडायला लागते. तो म्हणतो की सॅम, तू इतक्या रात्री इथे काय करतेस? तू इथे आलीस कशाला? असं म्हणून तो तिलाच आता वेड्यात काढत असतो. पण त्याच वेळेला सायली आणि अर्जुन घरात यायला लागतात, म्हणून तो पुन्हा लपून बसतो. आणि लपून बसल्यावर सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये गेल्यावर परत आता बाहेर जातो. बाहेर आता ही साक्षी सचिनला खूप अशी रोखून पाहत असते आणि मनात म्हणते की हा अस्मिताचा नवरा आहे हे सध्या सांगायलाच तयार नाही आहे. आज तर मी याला पकडलंच. पण सचिन सांगतो की सॅम तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं, तो अश्विन सुभेदार नाही का, त्याच्याकडे माझ्या आईची ट्रीटमेंट चालू होती आणि म्हणूनच त्याची आणि माझी मैत्री झाली आहे. आज त्याने मला जेवायला बोलवलं होतं. सॅम, माझ्यावर विश्वास ठेव. असं म्हणून तो तिला मिठी मारतो. आणि त्याच वेळेला सायलीचा फोन. ती सांगते अर्जुनला की माझा फोन बाहेरच राहिला. तो बघण्यासाठी ते दोघंही बाहेर येतात. पण अर्जुन सांगतो की सायली, आपण जेव्हा घरात गेलो तेव्हा गेट बंद होता, मग हा गेट कोणी उघडलाय? सायली म्हणते की हो ना, चला बघूया गेट कोणी उघडलाय. म्हणूनच ते दोघंही गेटच्या बाहेर येतात. बाहेर येतानाच इकडे आता साक्षी ही सचिनला खूपच अरेरावी करायला लागते. सचिन म्हणतो की सॅम, उद्या आपण निवांत भेटून बोलूया. साक्षी म्हणते हो, मलाही माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. ती ही जागाच नाही आहे, त्यामुळे आपण उद्या भेटूया कॅफेमध्ये. असं म्हणून आता ती मास्क वरती करते, ओढणी गुंडाळते आणि जाणार असते. त्याच वेळेला सायली आणि अर्जुन त्या दोघांना बघून घेतात आणि आता आवाज करू लागतात की हा सचिन इतक्या रात्री कोणाशी बोलतोय, कोण आहे ती बाई? आरडाओरडा केल्यावर साक्षी अलर्ट होते आणि तिथून पळायच्या मार्गावर असते. सायली तिला पकडतेही, पण ती सायलीच्या हातातून सुटतेच आणि खूप हिंमत करून गाडीत बसून निघूनही जाते. आणि सायली आणि अर्जुनला मात्र धक्काच बसतो की हा सचिन अजूनही त्या बाईला भेटतोय. आणि आता सॅम पळून गेलेली असते. तर सायली आणि अर्जुन सचिनला जाब विचारतात की तू इतक्या रात्री त्या बाईला भेटला काय, काय काम काय होतं? आणि अर्जुन खूपच आता सचिनवरच ओरडू लागतो. पण सचिन कबूलच करत नाही. तो म्हणतो की तुम्हाला दोघांना माहिती आहे की माझ्यावर खूप मोठं लोन झालेलं आहे त्या USA कंपनीमध्ये. त्या बँकेमधून मला ट्रान्झॅक्शन होत नाही आहे आणि एका माणसाकडून मी लोन घेतलं होतं, ते न फेडल्यामुळे तो डायरेक्ट घरीच आला. ही गोष्ट मी घरात नाही ना सांगू शकत, म्हणून असं बाहेर भेटत होतो. पण अर्जुन म्हणतो की नाही, ती मुलगीच होती. सायली म्हणते की हो, ती बाईच होती. सचिन भाऊजी, तुम्ही कबूल करा की तुम्ही एका बाईलाच भेटलात. पण सचिन म्हणतो की नाही आणि मनातल्या मनात म्हणतो की म्हणजे यांना कळालंच नाही की ही साक्षी शिकरे आहे. मग तो म्हणतो की ती मुलगी नव्हती, तो माणूसच होता, प्लीज विश्वास ठेवा. अर्जुन म्हणतो सायली घरात चल, मला अस्मिताला हे सांगावंच लागेल, तसं कबूल करणारच नाही.
म्हणून ते दोघंही घरात येतात आणि अस्मिताला सांगतात की आज परत हा त्या बाईला भेटला. आत्ता आम्ही त्याला रात्री बघितलं की तो एका बाईशी बोलत होता. पण अस्मिता म्हणते की वाटेल ते आरोप करू नका. सचिन सुधारला आता, तो माझी इतकी काळजी घेतो आणि तुम्ही दोघं जण काय बोलताय? तो गैरसमज झालाय तुमचा. सचिन सांगतो की अस्मिता अगं खरंच तो माणूस होता. माझं लोन मी ज्याच्याकडे घेतले तो माणूस. सायली आणि अर्जुनला अस्मिता गप्पच करते आणि त्या सायली आणि अर्जुनला मोठा धक्काच बसतो की अस्मिता ताईंना कसं समजवायचं, ती बाईच होती आणि सचिन अस्मिता ताईंना फसवतायत. पण अस्मिता म्हणते की नाही, माझा नवरा सुधारला आणि त्याच्यावर वाटेल ते आरोप करायचे नाही. त्यामुळे आता पुढे कसं सोल्युशन काढायचं. सचिन तर अजूनच गैरफायदा घेणार आहे अस्मिताच्या चांगलेपणाचा. त्यामुळे पाहायला विसरू नका. ठरलं तर मग अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.